आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगो बाई, नगरकरांची सुनबाई आहेस ना तू? सुंदरी अगं, मोठी कलेक्टर बाई झालीस म्हण तू. अगं, गावात तशी चर्चा आहे, पण ही बातमी काय कळली नाही बाई. दोन्ही बाजी मारले तू. अगो बाई, गोडबाळ आहे, एकदम आदित्यवर गेले. पण ते समजा सोड. मला सांग, सुंदरी याचं बारसं कधी करणार आहे? बाळंतविडा करायला घेते बघ. अहो नाही काकी, तुमचा गैरसमज होतोय. हे लेकरू माझं नाही, ही माझी मैत्रीण आहे, हीच आहे. मध्ये ते देवीचं दर्शन घ्यायला गावात आले होते आणि अचानक वादळ आलं म्हणून इथंच अडकले. आता आमच्याकडेच असते. असं का? छान छान. हा, पण सुंदरी तू पण लवकर नंबर लावून टाक बर का. चलबाई, जाते मी. शेळ्या सोडायच्यात मला. चल, येऊ का? सुंदरी, चावीला माझ्याकडे दे, नाही तर परत कोणीतरी विचारेल तुला. नाव काय बाळाचं? सावी. कोणाकडे आलात आपण? आम्ही इथलेच आहोत गुरुजी. इथलेच? पूर्ण नाव काय म्हणालात बाळाचं? सावी अनु सुंदरी. असं कसं? बाळाच्या वडिलांचं नाव काय? गुरुजी, आम्ही दोघीच या लेकराचे मायबाप आहोत. बरोबर, प्रसाद देतो. हा, देवा, आतापर्यंत आम्हाला तूच सांभाळलंस, आता हिचाही सांभाळ कर. हिच्या वाट्याची संकट दुःख आमच्या पदरात घाल, पण तिला सुखरूप ठेव, सुखी ठेव. देवा, माझं बोट धरून इथे आणलंस मला आणि माझ्या आयुष्यातलं मोठं सत्य समोर आणलंस. डोळ्यावरची खोट्याची पट्टी सुटली, आता लख्ख दिसतंय, तरीही माझं बोट सोडू नकोस. सुंदरी, याच देवी आईने मला संकेत दिले होते ग. तीच मला इथे घेऊन आली, पण त्यावेळी वाटलं होतं की वादळात अडकलोय, पण ती घत जाताना आम्ही चौघ असू. पण लाईफ किती अनप्रेडिक्टेबल आहे ग. ते वादळ शांत झालं, पण माझ्या आयुष्यात एक वादळ उभं करून गेलं. मॅडम, तेही शांत होय, पण जरा वेळ तर लागेल ना. आणि आता मागं वळून नाही बघायचंय, आता फक्त पुढे जात राहायचंय. मॅडम, तुम्ही तिथं बसा,
मी तर प्रदक्षिणे घालून येते. ठीक आहे. सावकाश. बघा नो, ऐक माझं. नाही ओळखत मी तुला. कोण आहेस तू? तू काय बोलतेस तू? एवढ्या वर्षांचं नातं आपलं तू असं धुडकावून लावू शकत नाही. आणि मी मान्य करतो, मी तुला सत्य सांगायला पाहिजे होतं. मी देवीची शपथ खाऊन सांगतो, मी तुला सत्य सांगणार होतो डिलिव्हरी नंतर, पण तेवढ्यात तुला देवी आईनी सत्य सगळं सांगितलं मला. आदित्य, मला सगळं खरं कळलंय. आपल्यात आता काही राहिलेलं नाही. आपला संबंध संपला. तू इथून निघून जा. जा इथून. तुला माझं ऐकावं लागेल. तुला किती वेळा सांगू, सुंदरी आणि माझं नातं फक्त कागदोपत्री होतं. तिच्याशी माझा काही संबंध नाहीये. हो, काय चाललंय? बघ, आम्ही दोघं नवरा बायको आहे. तिची समजूत काढतोय मी. तुझा काय संबंध आहे? चल निघ. हो, ऐका, चल. नाही बघ, तू मला स्वतःपासून आणि आपल्या बलापासून लांब नाही हात लावू नकोस. अनु मॅडम कुठे आहेत? अरे बघ, हे बाळ माझं सुद्धा आहे. एका बापाला आपल्या बाळापासून लांब नाही करू शकत. मी नवरा आहे तुझा, लक्षात ठेव. नवरा? कसला नवरा? हे बघ, दिसतंय का माझ्या गळ्यात मंगळसूत्र? तुझ्या नावाचे जे मंगळसूत्र घातलं होतं ते काढून फेकून दिलंय मी. त्यामुळे आता तुझा माझा काही संबंध नाही. चालता हो इथून. माझ्या बाळा तुझी सावली नको पडायला. निघ इथून. आदित्य! सुंदरी! बघ, सुंदरीचा काही संबंध नाही या सगळ्या गोष्टींमध्ये. या गोष्टी आपल्यातल्या आहेत. बघ, बाळाला बापाची गरज असते. ऐक अनु, आधी आधी ते थांब. सुंदरी, बघ, तुझा काही संबंध नाहीये. हे बघ, हे माझं बाळ आहे. तू बाजूला हो. आधी मॅडम, काय झालं? अरे
सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा। तर मी आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना मी अशी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। विशेष बाब अशी मंडळी की या 10 डोक्याच्या रावणाचं दहन करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपलं डोकं मात्र शाबूत ठेवलं पाहिजे। आपण हे दहन का करत आहोत हे लक्षात ठेवायला हवं, कारण रावण हा कोणी ऐरागैरा व्यक्ती नव्हता। तो एक अत्यंत विद्वान, अभ्यासू, अत्यंत पराक्रमी कुशल राजा आणि उच्च कोटीचा शिवभक्त होता। एकाच वाईट गुणामुळे त्याचा सर्वनाश झाला आणि तो गुण म्हणजे त्याचा अहंकार, आणि त्या अहंकाराचा नाश करणं म्हणजेच रावण दहन। मग करणार ना आज अहंकाराचं दहन? मग होणार ना चांगल्याचा वाईटावर विजय? तू इथे आदित्य, हे सगळं करून मी तुझ्या आयुष्यात परत येणार नाहीये। माझं बाळ मला परत दे। का अंत बघतोस तू माझा? जर कधी माझ्यावर खरं प्रेम केलं असशील ना तर त्याची लाज राखशील आणि माझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाशील। माझं बाळ दे आदित्य। माझ्या बाळाला मायापासून कोणी लांब नाही करू शकत। आदित्य बाळ लांब जा, अनु प्लीज लांब जा, अनु आहे माझं। आदित्य सुंदरी, सुंदरी माझं बाळ दे, माझं बाळ दे। सुंदरी माझं बाळ दे, सुंदरी माझं बाळ दे, सुंदरी, सुंदरी माझं बाळ दे, अनुदान दो, सुंदरी माझं बाळ दे। सुंदरी नाही नाही नाही, थांब थांब थांब, ते बघ तिला। पकड पकड पकड। सावी सावी सावी, बाळा बाळा, माया काही होणार नाही तुला। आधी आधी मॅडम काळजी नका करू, तो आता परत नाही ना। त्याला जरा सुद्धा लाज वाटत असेल ना, तो परत नाही ना। ऐक ना, हे सगळं आपण घरी नको सांगायला। होय, चला निघूया। आपल्या गावचे सरपंच आहेत यांना मी अशी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं। रावण दहनाचा मुहूर्त जवळ आलाय बरं का मंडळी। आपल्या जिल्ह्याचे प्रतिष्ठित नियोजन मंडळाचे सदस्य वावड्यांना पाटील यांच्या हस्ते दहन होणार आहे। तेव्हा मी हे धनुष्य आणि अग्निबाण त्यांच्या स्वाधीन करतोय। ओ सुंदरी मॅडम, मी आलो जरा। काय तुम्ही दोघ इकडे काय करताय? अहो ते मामा, आम्हाला देवीचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून सावीला घेऊन गेलतो देवळात।
आणि येताना अनु मॅडम म्हणल्या की रावण दहन कसं असते काय असते माहित नाही, एकदा बघूयात म्हणूनच आलतो आम्ही. अगं पण लहान बाळासाठी असं गर्दी त्यानं बरं नसतं का नाही? त्यात रावण जाळल्यावरती मग दूर होईल, मग फटाके पण फुटतील. जाऊ बरं तुम्ही घरी. नाना, ओ महादेव नाना, कलेक्टर मॅडम ना स्टेजवर घेऊन या. चला. बरं का वावळे साहेब, हे आमच्या गावच्या सुनबाई सुंदरी मॅडम नमस्कार. नुकत्याच सिलेक्टर झाले. नाही, खरं तर माझा आत्ताच रिझल्ट लागलाय. अजून ट्रेनिंग पोस्टिंग बाकी आहे, पण आधीच सगळे कलेक्टर म्हणायला लागले. होय होय, ऐकलंय आम्ही. प्रिलियमला पण राज्यात पहिले आला होता तुम्ही. अभिमान आहे तुमचा. म्हणजे काय प्रश्न? मी तर म्हणतोय, ज्या मुलीनं जिल्ह्याचं नाव मोठं केलं तिनं तिच्या जिद्दीनं सर्व अडचणी मात करून असं जबरदस्त यश मिळवलं. मोठं स्वप्न पाहिलं नाही, अहो ते पूर्ण सुद्धा केलं. आणि खऱ्या अर्थानं तिचा मान आहे रावण दहनाचा. अहो नाही, नियोजन मंडळात तुम्ही मोठं काम केलंय. खरं तर हा मान तुमचा आहे. तो मी मोठ्या प्रेमाने आणि कौतुकाने तुम्हाला देतोय. आज या निरक्षरतेच्या रावणाचं दहन या मुलीच्या हस्तेच व्हायला हवं सरपंच. काय मंडळी? सुंदरी, नवीन पिढीसाठी 2 शब्द बोल. नमस्कार मंडळी. मगाशी आपले पाहुणे जसं म्हणाले की रावण दहन म्हणजे आपल्यातला अहंकार, गर्व याचं हाच विचार पुढे नेत मी हे सांगू इच्छिते की आपल्या प्रत्येकात रावण असतो. म्हणजे स्वतःला कमी लेखणारा वृत्तीचा रावण, आळशी छोटी स्वप्न बघणारा रावण, त्याचबरोबर जात-पात उच्च नीच मानणाऱ्या रावण. या रावणाची या वृत्तीचा शोध घेऊन तिला नष्ट करणं जास्त गरजेचं. आणि त्याचा शोध घेऊन त्याला जाता येईल ना, मी सांगेन तेव्हा खऱ्या अर्थानं जय श्रीराम म्हणायला आपण पात्र ठरू. शेवटी मी एवढंच सांगेन की जेव्हा आपल्याकडे निश्चयाचा धनुष्य आणि ध्येयाचा बाण असेल तेव्हा आपण कुठलंही युद्ध सहजरित्या जिंकू शकतो. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. मॅडम, या बाणाची शपथ. आदित्यनं जे आपल्यावरती लादलेलं खोटं आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला यातना, मनस्ताप, दुःख सहन करावं लागलंय ना, ते समद या रावण दहनात भस्म होऊ दे. आणि यापुढे जर कुणावरती असा अन्याय झाला तर मी अशीच खंबीरपणे न्यायाचा बाण घेऊन उभी राहीन.
मॅडम, आज हा प्रतिकात्मक रावण जळून खाक झालाय आणि दुसरीकडे तुमच्या आयुष्यात तुमची निर्दयी फसवणूक करणारा रावण देखील तुमच्यापासून कायमचा दूर निघून गेला. पण आज रावण दहन तर आहेच, पण सीमोल्लंघन पण आहे. मॅडम, आपल्या जुन्या आयुष्यात आपल्याला जो त्रास झालाय तो आता आपण जाळून टाकूया आणि दुःखाची, निराशेची सीमा ओलांडून आपल्या सावीसाठी एक आनंदाने, आत्मविश्वासानं भरलेलं, प्रेमानं एक नवीन आयुष्य सुरू करूया. आता मागं वळून बघायचं नाही. आता फक्त तुम्ही, मी, सावी आणि कालकाई